पुणे नाशिक रेल्वेकडे मागील अनेक वर्ष या भागातील शेतकरी आणि नागरिकांचं लक्ष लागलंय। आता या प्रकल्पाला खीळ बसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। जीएमआरटी प्रकल्पामुळे या भागातील शेतकऱ्यांचा विकास खुंटलाय। नियोजित पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेमुळे या भागातील शेतमाल कमी खर्चात देशभरात पोहोचला असता या भागातील शेतकरी सर्वसामान्य आणि भावी पिढीच्या जीवनात परिवर्तन झालं असतं, असं खासदार कोल्हे म्हणाले। जुन्नर आंबेगाव तालुक्याला जोडणारा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित मार्ग जीएमआरटी क्षेत्राला बाधा निर्माण करत असल्यानं रेल्वे मंत्रालयानं हा प्रस्तावित मार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे या भागातील शेतकरी आणि पुढील भावी पिढीतील तरुणांचा विकासाचा मार्ग धूसर झालाय। जीएमआरटी प्रकल्पाचा आम्हाला अभिमान आहे। जीएमआरटीला विरोध नाही, मात्र या प्रकल्पामुळे विकासाच्या मार्गाला अडथळा तयार झाला असेल, विकासाच्या संधी खंडित होत असतील तर या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न सरकारला विचारावाच लागेल, असंही कोल्हे यांनी म्हटलं। खासदार डॉक्टर कोल्हे पुढे म्हणाले, विज्ञान तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांच्या हितासाठी होत नसेल तर त्या तंत्रज्ञानाचा उपयोगच काय। 1996 साली झालेल्या जीएमआरटी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात काय परिवर्तन झालं याची माहिती मिळणं आवश्यक आहे। जीएमआरटीचा लाभ 23 देशातील शास्त्रज्ञ करत आहेत। असं असलं तर या देशांनी शेतकरी विकासासाठी कोणती योजना आणली, या भागातील शेतमालाच्या निर्यातीसाठी पर्यावरणपूरक प्रकल्प उभारण्यासाठी काय उपाययोजना केल्या हे सांगावं। प्रस्तावित रेल्वे मार्गाला उत्तर पुणे जिल्हा ठिकठिकाणी ॲग्रिकल्चर रॅकची सुविधा करण्यात आली होती। रेल्वे मार्ग झाला असता तर शेतमालाची वाहतूक देशभरात कमी खर्चात झाली असती, शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन झालं असतं। यामुळे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित मार्ग राहावा, यासाठी मोठा लढा आता उभारावा लागेल, अशी भूमिका खासदार अमोल कोल्हे यांनी घेतली आहे।